नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय प्राध्यापक शिवाजीराव बागल यांची सावलीचं झाड उन्हात ही कादंबरी. आज भाग 12वा. पण तत्पूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करू शकला नसाल तर कृपया विनंती करतो की चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात प्राध्यापक शिवाजीराव बागल लिखित सावलीचं झाड उन्हात भाग 12वा. रविवारची सुट्टी होती. शेवंती दुपारचं जेवण करून बिछाण्यावर लोळत पडली होती. भभूतमल शेडजींनी दुपारची विश्रांती झाल्यावर चहा घेतला आणि ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली. ड्रायव्हरने गाडी काढली आणि तो शेडजींची प्रतीक्षा करायला लागला. शेडजी हातात काठी घेऊन काठी टेकत टेकत सीटवर येऊन बसले आणि ड्रायव्हरला म्हणाले, फार्म हाऊसकडे घेऊन चल. गाडी फार्म हाऊसवर येऊन थांबली. शेठ गाडीतनं उतरले, शेवंतीच्या रूमकडे गेले. काठीनं दरवाजा ठोठवला तशी धडपडत शेवंती उठली. पदर सावरत तिने दरवाजा उघडला आणि समोर शेडजींना बघून शेवंती थक्क झाली. अहो, हे काय शेडजी, तब्येत बरी नाही तुमची, कशाला त्रास घेतला? अहो, फोन केला असता तर मी धावत आली असती ना. या बसा बसा, असं म्हणत तिने शेठना बसण्यासाठी आराम खुर्ची दिली. बसण्यासाठी शेठना आधार देत शेवंती म्हणाली, अहो किती दगदग करून घेता तुम्ही, पाणी घ्या बरं. तांब्या फुलपात्र तिने शेठजींच्या समोर धरलं. 2 घोट पाणी पीत शेठ म्हणाले, शेवंती काम महत्त्वाचं होतं म्हणून यायला लागलं. बेटा, तुम्हाला वचन दिलं होतं, आता त्या वचनाची पूर्तता करण्याचं काम तुझं आहे. माझे काय, आता थोडे दिवस राहिले. त्या उरलेल्या दिवसात सुखसमाधानाचा सोहळा मला बघायचा आहे. माझ्याकडं तुझ्यासाठी एक प्रस्ताव आला आहे. मला एकंदर स्थळ चांगलं वाटतंय. स्थळ लाख मोलाचं आहे, मुलगा रूपसंपन्न आहे, आर्थिक आवक चांगली आहे, समाजात मान सन्मान आहे त्याला. आणि शेवंती मुख्य म्हणजे तो तुझ्या दूरच्या नात्यातला आहे. तुला माहिती असेल नाही तर नसेल, पण तो मुलगा तुला लहानपणापासून ओळखतो आणि तो तुला मनापासून मागणी घालतोय. नाही म्हणलं तरी तुझं वय आता थोडं थोराड झालं आहे. अंगकाठीनं तू बारीक चवळीच्या शेंगेसारखी आहे, त्यामुळे तुझं वय दिसून येत नाही. पण असं असताना तो आग्रहपूर्वक मागणी घालतोय म्हणल्यावर तू याचा विचार करायला हरकत नाही असं मला वाटतं. शेवंती मनातल्या मनात चाचपडली होती, पण तसं न दाखवता शी म्हणाली, शेठ तुम्ही त्याला पाहिलं आहे, तुम्हाला तो पसंत पडला असेल ना. अगं वेडे, लग्न तुला करायचं आहे, मला नाही. मुलगा काळा आहे का गोरा आहे, कमावता आहे का बसून खाणार आहे, हे त्याला बघितल्याशिवाय कसं कळणार. आणि शेवंती, आता तू काही छोटी भावली नाही राहिली. मान्यवर, कर्तबगार, समाजात नावलौकिक असलेली सगळ्यांची लाडकी शेवंती ताई आहेस तू. आणि वेडे, तुझ्या वैयक्तिक आवडीनिवडी बघायला नको का? तुझ्या इच्छा, आशा, आकांक्षा, अपेक्षा त्या पण विचारात घ्यायला पाहिजे ना. कारण काही झालं तरी तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि ज्याचा प्रश्न त्यांनी सोडवायचा असतो. जे करायचं आहे ते समोरासमोर करायचं आहे. मी कोणची बी गोष्ट अंधारात ठेवणार नाही. आणि बघ शेवंती, तुझी पसंती आणि संमती असेल तर मी हिरवा कंदील दाखवणार. बोल, तू राजे असशील तर त्याला हिथं बोलवून घेतो, नाराज असशील गप बसतो. शेठ, अहो तुमची शेवंती तुम्हाला नाराज करणं असं वाटतं का? अहो तुम्ही मला पित्या समान आहे. तुमचा सल्ला घेतल्याशिवाय मी आजपर्यंत कोणताच निर्णय घेतला नाही. आयुष्यातल्या जोडीदाराचा निर्णय पण तुम्हाला डावलून मी नाही घेऊ शकत. तुम्ही जे काय करताल ते माझ्या भल्यासाठी करताल. जो कोणी असेल त्याला बोलवून घ्यायचं असेल तर घ्या, नाही तर माझा होकार आहे असं कळवा त्यांना. हे बघ शेवंती, काय झालं तरी मी तुझ्या परस्पर होकार देणार नाही. मी त्याला तुझ्यासमोर बोलवून घेतो. तुम्ही दोघांनी बघून एकमेकांना पसंत केलं, मनापासून होकार दिला तर पुढचं कार्य मी पार पाडणार. चांगल्या गोष्टीला उशीर कशाला करायचा. असं म्हणत भभूतमल शेठनं खिशातनं तानाजीचं व्हिजिटिंग कार्ड काढलं. त्याच्यावरचा फोन नंबर बघून मोबाईलवर फोन लावला. हॅलो, मी भभूतमल शेठ बोलतोय. नमस्कार शेठजी, बोला ना, काय आदेश आहे, काय सेवा करू आपली? तिकडून तानाजी साखरे आदरयुक्त बोलत होता. या बघा, तुमच्याकडं काही काम असेल तर बाजूला ठेवा आणि मला भेटायला फार्म हाऊसवर या. परवासारखे एकटे या, निवांत बोलू आपण. तानाजी साखरे शेठच्या निरोपाची 2 दिवसापासून वाट बघत होता.
आणि अचानक शेठचा फोन येताच बुलेट गाडीवरनं तानाजी साखरे भभूतमलच्या फार्म हाऊसवर येऊन पोचला. केव्हा एकदा मनासारखं होतंय असं त्याला वाटत होतं. रूमवर येतात थंडगार पाण्यानं थंड स्वागत झालं होतं. न ओळखल्याचं नाटक शेवंतीने केलं होतं. तूही तसंच दाखव असं नजरेनं सांगितलं आणि शेवंती साळसूतपणे खाली मान घालून बसली. तानाजी भभूतमल शेठच्या शेजारी खुर्चीवर बसला. दिलखुलासपणे हसत म्हणाला, बोला शेठ, तुम्ही फोन केला, मी धावत आलो. पण इथं थंड पाण्यानं थंड स्वागत झालं, बरं वाटलं. निदान स्वागत तरी झालं, नाही तर पेटाळून लावलं असतं. बेटी शेवंती, मस्तपैकी चहा कर बरं. साखरेनं तोंड गोड करू, मग विषयाला सुरुवात करू. शेठच्या म्हणण्याला होकार देत शेवंती किचन रूममध्ये गेली. चहा बनवला. तिने शेठना आणि तानाजी साखरेला चहा दिला. रिकाम्या कब्बशा आत नेऊन ठेवल्या. परत जाग्यावर येऊन बसली. हे बघ शेवंती, बेटा खाली बसू नको, ती खुर्ची घे आणि समोरासमोर बस बरं. आणि मी जे प्रश्न तुम्हा दोघांना विचारेल त्या प्रश्नांची उत्तरं द्या. मनात कुठलाही आडपाडदा ठेवायचा नाही. आपापली मतं व्यक्त करा. आपले विचार जुळत आहेत का ते बघा आणि जे सांगायचे ते सुस्पष्ट शब्दात सांगा. तानाजी साखरे साहेब, ही शेवंती आहे अशी आहे, तुला पसंत आहे का? सावळ्या रंगाची तेजस्वी मूर्ती कायम हृदय मंदिरी ठेवशील का? शेठ, शेवंती मला पसंत आहे. रंगानं रूपानं तिच्या तेजस्वी आचारविचारानं प्रभावित करणाऱ्या या मांगल्यमय तेजस्वी मूर्तीची देवता म्हणून तिला हृदय मंदिरी स्थान देईल मी. तानाजी साखरे साखरेपेक्षा गोड बोलत होता. बेटा शेवंती, तुला हे साखरे साहेब पसंत आहेत का? एकदा स्वीकारल्यानंतर ना करता येत नाही. तो काय बाजारातला भाजीपाला नाही. दोघांचा पक्ष वेगळा आहे, विचार वेगळा आहे. पण घरात पक्ष आणायचा नाही. आणि तुमच्या घरगुती वातावरणात आपापसात काही झालं तर मिटवायला मी अपक्ष आहे असं म्हणत भभूतमल शेठ खुदू गालात हसले. शेवंती लाजून म्हणाली, अहो हे काय शेठ, तानाजी साखरे तुम्हाला पसंत आहेत, मलाही पसंत आहेत. फक्त माझी अट असेल, ती अट म्हणजे त्यांनी कधी दारूला स्पर्श करता कामा नये. कारण हल्ली बरेचसे तरुण पुढारी नाईट झाली का दारू पिऊन टाईट होतात आणि दुसऱ्या दिवशी दारूबंदीवर भाषणं जोडतात. दुसरी अट म्हणजे घर सांभाळून संसार सांभाळून मला माझ्या पक्षात राहून राजकारण समाजकारण करायला विरोध नसावा. मुख्य म्हणजे मला माझं स्वातंत्र्य असलं पाहिजे. या गोष्टी तानाजीरावांना मान्य असतील तर माझा होकार समजा, बाकी निर्णय तुमचा. मी माझ्या निर्णयाशी ठाम आहे. शेवंती आत्मविश्वासपूर्वक बोलत होती. बघा तानाजीराव, शेवंतीने तिची बाजू मांडली. तिचं म्हणणं माझ्या दृष्टीने 100% बरोबर आहे. हल्ली प्रगत मुली अशा रास्त अपेक्षा बाळगतात, आपले विचार व्यक्त करतात. प्रत्येक माणसाचा विचार वेगळा असतो. विचार स्वातंत्र्य असलं पाहिजे. जशी देशात लोकशाही असावी तशी लोकशाही घरातसुद्धा असावी. म्हणजे भविष्यात तुम्ही फक्त नवरेशाही गाजवून चालणार नाही असा याचा अर्थ. बायकोला धाकात ठेवायचे दिवस गेले. स्त्री पुरुष समानता आली. हे बघा शेठजी, आणि बरं का शेवंती, मला सगळं काही मान्य आहे. अगं मी आधुनिक विचारसरणीच आहे. शेवंतीच्या अपेक्षांची पूर्तता करणं हे माझं कर्तव्य असून तुमच्या विचाराशी मी 100% सहमत आहे. मग मी ही पत्नी कर्तव्यात तसूभर मागं राहणार नाही. आणि मी तुम्हा दोघांना लग्नबेडीत अडकवल्याशिवाय काय राहत नाही. भभूतमल शेठ असं म्हणताच एकच हास्या पिकला. शेवंती लाजून आत गेली तर तानाजी साखरेला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. आणि बऱ्यापैकी कार्यभाग साध्य झाला म्हणून शेठजीला अंतरी समाधान मिळालं होतं. गंभीर वातावरणाचं रूपांतर हास्यात झालं होतं. आणि पुन्हा एकदा फक्कड चहा घेऊन शेवंती आली. चहाचा आस्वाद तिघांनी घेतला आणि शेठजीने मुद्द्याला हात घातला. मला वाटतं तुम्ही दोघंही सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणारी माणसं. तुमच्या लग्नाचा डामडोल बडेजाव करत बसला तर पत्रकार लोक तुम्हाला भांडवून सोडतील. लग्नात वारेमाप उधळबट्टी केली हे तुम्हा पुढाऱ्यांना शोभणार आहे का? हल्ली मीडियावाले आपला TRP वाढवण्यासाठी एखादी बातमी किती भडक करून दाखवतात, आपण बघतोय की ते. तेव्हा तुम्ही अत्यंत साधेपणानं लिमिटेड लोकांना निमंत्रण देऊन लग्नविधी पार पाडावा. त्यात तुमची पण प्रतिष्ठा वाढेल असं मला वाटतंय. आणि बरं का तानाजीराव, मारुतीचं शेपूट लांबवत न बसता जवळचा मुहूर्त बघून शुभमंगल सावधान लवकर उरकूया. डोक्या वाक्षदा पडेपर्यंत दम धरा, नाही तर शेवंतीला भेटायला येत राहान
आणि पत्रकार गुपचूप माहिती मिळवून तिखट मीठ लावून तुमची बातमी चमचमीत करतील. सावधान होण्यापूर्वी सावध राहा. माझं काय आहे, म्हाताऱ्याचं सांगायचं काम आहे. आणि बरं का शेवंती, तानाजीच्या घोड्याला लगाम लावायचं काम तुझं. 2 दिवसात मुहूर्त बघून लग्न समारंभाचं नियोजन करू. लग्नाचा खर्च तानाजीरावनं करायचा, स्वागत समारंभाचा खर्च शेवंतीने करायचा. बरं का तानाजी, 2 दिवसांनी माझ्याकडे ये. आता मी आणि तू दोघांनी ठरवायचं. शेवंतीनं मांडवात नवरी म्हणून मिरवायचं. तिचा मानस पिता म्हणून तिच्या वतीनं मी सगळं काय करणार आहे. चला आता उठूया. 2-3 तास कसे गेले ते कळलं नाही. तानाजीराव, तुम्ही आता घरी जावा, निश्चित मनानं झोपा. शेठ बोलत बोलत तानाजीला घेऊन गेले आणि म्हणाले, तानाजी, तुमची बुलेट गाडी पुढं जाऊ द्यात, तुमच्या मागं आमची गाडी घेतो. असं म्हणत शेठ गाडीत बसले. तानाजीला मनात न वाटलं, म्हातारा बराच खवीस आहे. शेवंतीला भेटून 2 शब्द बोलून नंतर जावं असा त्यांनी मनात बेत आखला होता. पण त्याला पुढे घालूनच म्हातारा बाहेर पडला. स्वतःच्या मुली इतकी शेवंतीची हा काळजी घेतोय म्हणूनच शेवंती त्याच्या शब्दाबाहेर नाही. रक्ताचं नातं नसलं तरी मायेचं, माणुसकीचं नातं दोघांनी जपलं आहे. नाती जपणं, नाती टिकवणं हेच हल्ली अवघड होऊन बसलं आहे. हल्ली नाती जोडण्यापेक्षा तोडण्यावर लोकांचा भर असतो. रक्ताची नाती स्वार्थानं दुरावतात. मित्रत्वाचं नातं वेळप्रसंगी उपयोगी येतं आणि मित्रानं मैत्रीचा गैरफायदा घेतला तर मित्रसुद्धा शत्रू होतात. आणि माणुसकीच्या नात्यानं, निरपेक्ष भावनेनं जपलेलं नातं आयुष्यभर साथ देतं, मायेचा ओलावा देतं. असाच काही विचार करत तानाजीची बुलेट रस्त्यावरनं सुसाट वेगात धावत होती. तानाजी आज भलता खुश होता. आपल्या आयुष्यात जोडीदार येणार, आपल्या मनोकामना पूर्ण होणार या आनंदाच्या भरात शेवंतीनेही स्वयंपाक केला नाही. उगं खायचं म्हणून 4-6 बिस्किटं खाल्ली. आजचा दिवस तिच्या व्यक्तिगत जीवनातला आनंदाचा दिवस होता. त्या आनंदाच्या भरात तहान भूक ती विसरली होती. केवळ तो आणि तोच तिच्या नजरेसमोर तरळत होता. तो तिच्या जीवनाचा आधार होता. वेलीला जसा वृक्षाचा आधार हवा तसा शेवंतीला भरभक्कम पतिराजाचा आधार हवा होता. ज्यानं आपल्याला हक्कानं सांगावं असा हक्काचा जोडीदार जीवनात प्रवेश करणार आहे. ज्याच्यावर मी रुसावं, क्षणभर त्याच्याशी आबोला धरावा, त्याला भलताच हट्ट सांगून तो स्त्री हट्ट त्याच्याकडून पुरवून घ्यावा असा माझ्या मनाचा दिलदार राजा, पती राजा लवकर माझ्या जीवनात पदार्पण करणार आहे. तो माझ्याशी धसमुसळेपणा करेल, केला तरी चालेल मला. तो लहानपणी मला धबाका मारत होता तेव्हाही तो आगाऊपणा करत होता. तेव्हा गणूमामा त्याला धाक दाखवायचा. जर आत्ता आगाऊपणा केला तर, आणि तो आगाऊपणा करणारच आहे. तो थोडाच गप्प बसणार आहे. पण मी त्याला माझ्या धाकात ठेवेन. माझं मन समजून घेणारा, माझ्याशी लढीवालपणे बोलणारा, माझ्या शब्दाला मान देणारा, माझं मन कायम खुश ठेवणारा आणि मुख्य म्हणजे दिलखुलासपणे हसून दाद देणारा, आपल्याच नादात मानेला झटका देऊन केसांचा कोंबडा उडवणारा भन्नाट नवरा माझ्या आयुष्यात आहे. आणि मी सोनपावलानं लक्ष्मी बनवून त्याचं घर, त्याचं जीवन उजळून काढणार आहे. असे अनंत विचारांमागून विचार शेवंतीच्या डोक्यात येत होते. ते आपल्या भावी संसाराची दृश्य डोक्यात आणि डोळ्यात साठवत होती. स्त्रीमन किती हळवं असतं याचा अनुभव शेवंती घेत होती. यापूर्वी असे विचार तिच्या डोक्यात कधी रेंगाळलेच नव्हते. पण शिवमंदिरात तो भेटल्यापासनं माझी अवस्था बदलूनच गेली आहे. त्याचा भाऊक मनानं विचार करते मी. मला एकसारखं त्याचाच वेड लागलं आहे. यालाच प्रेमरोग म्हणतात का? कदाचित अनामिक ओढीनं, निस्सीम प्रेमानं सतत हुरहुर लागून राहणं यामुळे मी तानाजीसाठी खुळी झाली आहे. तो वेडा आता काय करत असेल? झोपला असेल बिंदास. त्याला कसला आहे घोर? पुन्हा रोजच काढत बसेल जोर. मुळातच आहे शिरजोर. त्याच्या आठवणीत रममाण झालेली शेवंती त्याचाच विचार करत निद्रादेवीच्या अधीन गेली. भभूतमल शेठने तानाजी साखरेला बोलवून घेतलं. लग्नकार्यासंबंधी चर्चा केली. 8-15 दिवसातली सोयीची तारीख बघून भटजीबुवाकडनं मुहूर्ताची वेळ काढली. इकडच्या तिकडच्या मंडळीकडचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि तुम्हा दोघांचे मोजके 100-200 कार्यकर्ते यांनाच निमंत्रण द्यायचं ठरलं. साधारणपणे 400 लोकांची जेवणाची व्यवस्था करू. जेवणात साधेपणा ठेवायचा.
फक्त एक गोड पदार्थ ठेवायचा, कुठलाही भपकेपणा न करता, डामडौल बडेजाव न दाखवता, पैशाची उधळपट्टी न करता अत्यंत साधेपणानं लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पाडायचं. याचं सगळं इत्थंभूत नियोजन भभूतमल शेठजींनी केलं होतं. हे मान्य करत याची सगळी जबाबदारी कोणाकडे द्यायची अशी विचारणा तानाजीनं शेठकडं केली. तानाजी, हल्ली कार्यालयामध्ये सगळ्या सुविधा उपलब्ध असतात. डॉल्बीवाला, बँडवाला, घोडेवाला, भटजी, आचारी, वाडपी सगळे तयार असतात. मुंडावळ्या, अक्षदा सगळं रेडीमेड तयार असतं. फक्त नवरा नवरी आपण घेऊन गेलो का तयारी सुरू. वेळेवर वराडी मंडळी येतात, वेळेवर अक्षदा पाडतात. वराडी मंडळी जेवून बाहेर पडली की नवरा नवरी काकान सोडतात. 5 वाजता जोडीनं मंदिरात जातात, दर्शन घेतात. संध्याकाळी 6 वाजता सत्यनारायण पूजा घालायची. रात्री अंबाबाईच्या नावानं, खंडोबाच्या नावानं जागरण गोंधळ घालायचा. वन डे मॅचप्रमाणे एका दिवसात सगळं काय उरकायचं. हल्ली जमाना बदलला आहे. तानाजीराव, सगळं काही व्यवस्थित होईल, मी आहे ना तुमच्या पाठीशी, असं म्हणत भभूतमल शेठनी गोंधळलेल्या तानाजीला दिलासा दिला. ठरलेल्या तिथीला, ठरलेल्या वेळाला, सुयोग्य मुहूर्तावर राधाकृष्ण मंगल कार्यालयात अगदी मोजक्या वराडी मंडळी, मित्रमंडळींच्या उपस्थितीत, देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं, भभूतमल शेठच्या आशीर्वादानं आता सावधान होताच शेवंतीनं आनंदानं वरमाला तानाजीच्या गळ्यात घातली. तानाजीने हसत हसत पुष्पमाला शेवंतीच्या गळ्यात घातली. नवदाम्पत्याचा विधिवत लग्न सोहळा पार पडला होता. सत्यनारायण झाला, जागरण गोंधळ झाला. कुलदैवत कुलदैवतीची जोडीनं वावर जत्रा केली. पुढच्या वर्षी पोटपाणी पिकू दे, कोकर जत्रा करू म्हणत हात जोडून मनोकामना केली. नव्याचे 9 दिवस संपले. दोघांचं एकाकी पण संपलं होतं. शेवंती तानाजीच्या संसाराचं चक्र सुरू झालं होतं. बँकेत कामकाज वाढलं होतं. गेले 2 महिने लग्न समारंभाच्या निमित्तानं बँकेच्या संचालक मंडळाची मीटिंगच घेतली गेली नव्हती. बऱ्याच लोकांची कर्जमंजुरी प्रकरणं रखडली होती. आपल्या गैरहजेरीत व्हाईस चेअरमन बँकेला वेगवेगळ्या बोगस बिलांच्या पावत्या लावून बँकेला चुना लावत होते. मॅनेजरला हे सगळं माहिती होतं, तरी ते डोळे झाक करत होते. अशा प्रकारे चालणाऱ्या गैरप्रकाराला, गैरप्रवृत्तीला वेळीच आळा घातला पाहिजे म्हणून शेवंतीनं कडक धोरण अवलंबलेलं होतं. स्टेशनरी साहित्याची खरेदी दामदुप्पट भावानं केली होती. संगणक प्रिंटरची दुरुस्ती बिल आवाजवी लावलेलं होतं. दुरुस्तीच्या बिलात नवीन संगणक प्रिंटर आले असते. एकाच कामासाठी 2-2दा प्रवास भत्ता आणि दैनिक भत्ता बिलं अदा केलेली आहेत. असा भोंगळ कारभार केला तर बँकेचे 12 वाजायला वेळ लागणार नाही. नवीन नियमाप्रमाणे संचालक बोर्डावर सुद्धा याची जबाबदारी येते आणि आर्थिक गुन्ह्याला माफी नसते. मॅनेजर साहेब, एक वेळ तुम्हाला माफ करते, चुका दुरुस्त करा आणि पुन्हा अशी चूक केली तर सस्पेंड करेल. तुमची बायका पोरं उपाशी मरतील. शेवंतीताई मीटिंगमध्ये मॅनेजरला झापत होती आणि जे संचालक कृष्णकृत्यात सामील होते ते दातखिळ घालून गप्प होते. आजपर्यंत सहकारी संचालक संतसज्जन वाटत होते, पण तेच सज्जन साधू लोण्याचा गोळा दिसताच बोक्यासारखे धावत सुटलेत. जे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष गैरकारभारात सामील आहेत अशांना कारणे दाखवा नोटीस बजावायला सांगितली. शेवंतीताई, सुतावरनं स्वर्ग गाठायचा नसतो, तुटल इतकं ताणायचं नसतं. अहो, आपलेच दात आपलेच ओठ असतात, कशाला लय डोळे भाडून बघताय. स्टेशनरी साहित्याची 1.25 जादा दराची बिलं आहेत म्हणता, डोळे उघडून बघता का कोणत्या दुकानदाराची बिलं आहेत. अहो, तुमचा भाऊ गाज्या, त्या गाज्याच्या स्टेशनरी दुकानाची बिलं आहेत. चौकशीत ते समोर येईन. चेअरमन शेवंतीनं तिच्या भावाचा आर्थिक फायदा व्हावा म्हणून चेअरमन पदाच्या सत्तेचा गैरवापर करत कोटेशन न मागवता एकाच दुकानातनं खरेदी केली. कसं आहे बरं का, दुसऱ्याचं तोंड काळं करायला गेलं की पहिले आपले हात काळे करायला लागतात. अनंतराव दळवे म्हणतात शेवंतीचा नूर बदलला. पण तितक्याच धाडसानं शेवंती म्हणाली, पण नियमबाह्य केलेलं काम मला चालणार नाही. गाज्या जरी माझा भाऊ असला तरी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मी कधीच त्याच्या दुकानातनं स्टेशनरी साहित्य खरेदी करा असं सांगितलेलं नाही. कर नाही त्याला डर कशाला. आणि गाज्या जरी नात्यानं माझा भाऊ असला तरी चढ्या दरानं दिलेली बोगस बिलं हा गुन्हा होऊ शकतो आणि गुन्हेगारावर कायदेशीर कारवाई करायचं काम पोलीस डिपार्टमेंट करेल. गाज्या माझा भाऊ आहे, त्याची ढाल तुम्ही पुढं केली तर मी कच नाही खाणार.
हे बघा शेवंतीताई, लग्नानंतर आज पहिल्यांदा बँकेच्या कार्यालयात तुम्ही आलेले आहे. अहो आनंदानं सगळ्यांचं तोंड गोड करायचं सोडून हे तनतन कशा पाहिजे? काय तिकडच्या स्वारी संघ काय बिनसलं नाही ना? उगा आपला वाड्याचा राग वांग्याव काढत बसलाय. मळका निघत नाही म्हणून धोपटण्यानं फाटेपर्यंत धुणं धोपटत बसलाय. अहो सगळे एका माळेचे म्हणी, असं तुमचं काहीतरी गैरसमज झालाय बरं का. हे बघा, त्याच्या मागचा बोलवता धनी कोण आहे ना ते शोधला पाहिजे, नाही तर चोर सोडून संन्याशाला फाशी द्यायचं, उगं काहीतरी एप्रित काढायचं. तुम्ही पहिले सगळ्या संचालकांचं तोंड गोड करावं. इंदुलकर म्हणाले तेव्हा सगळ्यांनी हसून इंदुलकरांच्या म्हणण्याला सर्वसंमतीचा होकार दिला. मीटिंगमध्ये ताणल्या गेलेल्या विषयाचा प्रश्न बाजूला पडला. इंदुलकरांच्या ताणल्या गेलेल्या विषयाचा प्रश्न बाजूला पडला आणि इंदुलकरांच्या आग्रही मागणीला शेवंतीनं होकार दिला. स्वीट डिश मागवली, प्रत्येकाचं तोंड गोड केलं. मीटिंगचा शेवट गोड झाला. इंदुलकर म्हणाले होते, यामागचा बोलवता धनी कोण आहे त्याचा शोध घेतला पाहिजे. गजाच्या स्टेशनरी दुकानाची बोगस बिलं, याच्या मागे नक्कीच काहीतरी षडयंत्र असलं पाहिजे. आपण सावध होऊन छडा लावला पाहिजे. आपल्या चेअरमनपदाच्या कारकिर्दीला गालबोट लागता कामा नये. सत्तेच्या खुर्चीला सुरुंग लावायला विरोधक टपून बसलेले असतात, तसंच अंतर्गत विरोधकही हातमिळवणी करून सत्तास्थान हादरवून सोडतात. राजकारणात नेहमीच सगळं काही आलबेलं असतं असं नाही. खरे विरोधक लक्षात येतात, ते सावध करत शस्त्रपर असतात, पण अंतर्गत विरोध बेसावत क्षणी घात करतात. महाराष्ट्राच्या इतिहासात राजकारणात अशा अनेक घटना आहेत. म्हणून शिकाऱ्यानं कायम सावध राहायचं असतं, नाहीतर एखादं सावध शिकाऱ्याला जाळ्यात अडकवतं. तसं आपलं होऊ नये म्हणून शेवंती दक्षता बाळगत होती. संध्याकाळी घरचा स्वयंपाक आटोपून शेवंती तानाजीची म्हणजे तिच्या पतिदेवाची प्रतीक्षा करत बसायची. तानाजीला घरी यायला रात्री बराच उशीर व्हायचा. शेवंती त्याला म्हणायची, अहो मी इथं आपली वाट बघत बसते, तुम्ही रोजच उशीर करताय, जेवायचं कधी? हे बघ मी जेवून आलोय, तू जेवून घे, तू माझी वाट बघत बसू नको ग. तानाजी रात्री धसमुसळ्यागत वागायचा, शेवंतीची झोपमोड करायचा. सुरुवातीला शेवंतीला बरं वाटलं, कारण ऐन तारुण्यात जे मिळालं नव्हतं ते मिळतंय म्हणून आधाशासारखं मिळवण्यात ती घडून जात होती. आता ते तसे दिवस राहिले नाहीत. तानाजीच्या धसमुसळेपणाचा व्हायचा तो परिणाम झाला होता. तापलेली जमीन पावसाच्या जलधारेनं भिजून ओली चिंब होते आणि 4 दिवसात वापशावर येते. तेव्हा बीज पेरून ओटी भरली की बीज अंकुरायला वेळ लागत नाही. शेवंतीला दिवस गेले होते. दिसामासानं पिंड वाढत होता. शेवंतीच्या देहांगात आमूलाग्र बदल होत होता. तिला बदल जाणवत होता, पण अशा दिवसात पत्नीला समजून घेणारा, तिचे लाड पुरवणारा पती तानाजी मात्र वेळेवर घरी येत नव्हता. आला तरी नीट बोलत नव्हता. त्याबाबतीत शेवंती उदास होती. बँकेच्या मीटिंगा अटेंड करणं, सामान्य लोकांची कामं मार्गी लावणं, फोनवरनं सूचना देणं, घरची कामं बघणं, स्वतःच्या व्यवसायावर लक्ष देणं, प्रकृतीकडे लक्ष देणं, डॉक्टरकडे जाणं, डॉक्टरच्या सल्ल्यानुसार वेळेवर औषधं घेणं. शेवंतीला स्वतःबरोबर गर्भात वाढणाऱ्या बाळाची काळजी घ्यायला लागत होती. ह्या घाई गडबडीत दिवस कसा जातो हे सुद्धा तिच्या लक्षात येत नव्हतं. पूर्वीचा तानाजी राहिला नव्हता. तो त्याचे वरचेवर नवे रंगरूप दाखवायला लागला होता. त्याला काही विचारायची सोय नव्हती. एकदा सहज शेवंती त्याला म्हणाली, तानाजीराव घरी वेळ येत चला की. मी अशी अवघडलेली बाई, रोजच रात्री उशिरा येत आहे, बरं नाही आहे. मला पार्टी मीटिंगला जावं लागते, व्यवसायाच्या निमित्तानं बाहेरगावी जावं लागते, यायला उशीर झाला तर काय बिघडलं? हे बघ शेवंती, मी तुझा नवरा आहे, भावरा नाही. आता तू माझ्या बाळाची आई होणार आहे, गरोदर बाईने जपून राहायला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे नवऱ्याबरोबर बोलताना जपून बोललं पाहिजे. माझ्या मनाचा मी मालक आहे, माझ्या इशाऱ्याच्या तालावर तू नाचायचे. असं काही बाई तोंडाला येईल ते बराळायचा. रात्री दारू ढोसायचा. त्याच्या बडबडीनं शेवंतीची झोपमोड करायचा. पहाटे पहाटे झोपायचा. तानाजीची सकाळ 11 नंतर सुरू व्हायची. तानाजीचं हे वागणं शेवंतीला पटत नव्हतं, पण अशा स्थितीत गरोदरपणात कशाला शब्दानं शब्द वाढवायचा? आपल्या प्रकृतीला किंवा आपल्याला होणाऱ्या बाळावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून शेवंती गप्प बसत होती. तिचा गैरफायदा तानाजी घेत होता. आपला नवरा इतका बदलेल याची पुसटशीसुद्धा कल्पना शेवंतीला नव्हती. तानाजी आपली काळजी घेत नाही, तो पूर्वीसारखा मनापासून बोलत नाही याची खंत शेवंतीला होती.
पूर्वी हसणारा, गोड बोलणारा तानाजी आता त्रागा करतो. का असं होत असावं? पण सध्या तरी या गोष्टीचा अधिक विचार न करता माझ्या पोटी जन्माला येणाऱ्या बाळाचा विचार करावा लागेल आणि तोच विचार केलेला बरा. बाईनं पहिला विचार बाळाचा करावा, नंतर बाळाच्या बाबाचा. शेवंती आपल्याच विचारतंद्रीमध्ये दंग असायची कायम. श्रोते हो, प्राध्यापक शिवाजीराव बागल लिखित सावलीचं झाड उन्हात या कादंबरीचा हा होता 12वा भाग. 13वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.